तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा स्वामी माऊली आपल्या पुऱ्या करू ही त्यांच्या चरणी प्रार्थना करते। आजचा आपला व्हिडिओ कशा संदर्भात आहे ते सांगते। आजचा आपला व्हिडिओ आहे महिलांनी करावयाचे 11 गुरुवार। तर 11 गुरुवार कशासाठी असतात, कशा पद्धतीचे असतात, का करावे याची संपूर्ण माहिती आपल्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला सांगणार आहे। तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण पहा। तर 11 गुरुवार महिला कशासाठी करतात, आपण जर एखाद्या गोष्टीसाठी अडकलो असेल, एखाद्या नोकरीसाठी असेल, एखाद्याच्या मुलाचा विवाहाचा प्रश्न असेल किंवा कुठल्या आपल्या मार्गात संसारात भरपूर आपल्याला अनेक अडथळे येतात, त्या मार्गातून आपल्याला स्वामी माऊलींनी बाहेर काढावे यासाठी आपण मनापासून करावयाचे हे उपवास असतात। ते उपवास अत्यंत सोपे असतात। ह्याची पूर्ण मांडणी सुद्धा मी माझ्या आपल्या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे, ते तुम्ही पाहालच। परंतु त्याच्या आधी तुम्हाला सांगते हे उपवास का करावे महिलांनी। तर आपला गुरु म्हणून आपण गुरूंसाठी काय करतो यासाठी एक प्राधान्य म्हणून गुरूंसाठी केलेले हे उपवास असतात। दुसरी गोष्ट म्हणजे यामार्फत आपल्या सेवा होतात, सारा अमृताचे 11 पारायण होतात आणि आपल्याला 11 पारायणाचा लाभ मिळतं। नुसतंच आपण काही अडकलो म्हणून सेवा न करावी, तर स्वामींसाठी सुद्धा काही सेवा केली तर ती कुठं वाया जात नाही। ज्यावेळेस आपल्याला कठीण आणि आर्थिक दृष्टीचा मोठा प्रश्न पडलेला असतो, त्यावेळेस ही कुठेतरी केलेली सेवाची पुण्याई कामी मार्गी लागते। तर तुम्ही या सेवेला चालू करा, अनुभव घ्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातून येत्या पहिल्या गुरुवारपासून जर तुम्ही ही सेवेला चालू केलं तर निश्चितच स्वामी माऊलींची कृपादृष्टी तुमच्यावर पडते आणि ह्या गुरुवारचं तुम्हाला व्रताचं फळ नक्कीच मिळते। अत्यंत साधी सोपी बघा ही उपवास 11 गुरुवारचे उपवास आहेत। न काही खाता असे उपवास नाही, तर आपल्या मार्गातील खाऊन पिऊन उपवास आहेत। तुम्हाला खिचडी खावीशी वाटली तर तुम्ही खिचडी खाऊ शकताय, फळ खायचं वाटलं तर फळ खाऊ शकताय, ज्यूस पिऊ शकताय। खाऊन पिऊन हा करावायचा आपल्या 11 गुरुवारचे व्रत आहे। तर आपण 11 गुरुवार कुठल्या वेळेत करावे ह्याला वेळेचे बंधन नाही, फक्त 12 ते 12:30 दत्त महाराज आपले भिक्षा मागायला जातात म्हणून या वेळेस तेवढे पूजेची मांडणी नाही तर कुठली पूजेचं वाचन न करता ती वेळ टाळून तुम्ही कोणत्याही वेळेस पूजेची मांडणी करायची। परंतु पूजेची मांडणी झाल्यानंतर आपण पूजायला बसलो तर ती पूर्ण झाल्याशिवाय उठू नये, हे नियमाचं पालन आहे। आणि दुसरं म्हणजे ब्रह्मचर्य पाळावं त्याच दिवशी, फक्त नंतर नाही पाळलं तर चालेल। आणि संपूर्ण 11 गुरुवार होईपर्यंत जे मांसाहार खातात त्यांनी मांसाहार वर्ज करावे। तर अशा पद्धतीने आपल्या 11 गुरुवारचे व्रत आहे। मनापासून जो कोणी करायला स्वामी माऊलींची निश्चितच प्रचिती मिळणारच याची अनुभूती आहे, अनुभव आहे। आणि स्वामी माऊलींना अनुसरून सांगते तुम्ही हे उपवास करा आणि याची प्रचिती घ्या आणि